लेणा छाया पुरुष दाखवणे. स्वामींना मग उदयाचा पूजाअवस्था झाल्यानंतर विहरणा विजय करायची प्रवृत्ती असते आणि मग एका लेणियाच्या चौकामध्ये आसन झालं आणि बाईशी मुख्य समस्त भक्तिजन चौकावरी उभा राहिले. तो पुढीला भिंतीशी भव्य पुरुष एक कमळाची अंगी लेला असे. वेरूळच्या लेण्याला वैशिष्ट्य असं आहे की त्या मुख्य लेण्याच्या समोर मोठे मोठे चौक आहेत, 100 लोक बसणारे सभामंडप आहेत. तिथे उभा राहिल्यानंतर भव्य पुरुष त्याला कमळाची अंगी, डोये टोपरं, खाड विचरित, खाड म्हणजे दाढी असं विचारतात ते, आणि भवंत आहे, फिरता येते असा देखिला तो पुरुष देखिला. मग हे सगळेजण त्या चौकाखाली उभे राहायचे आणि पाहायचे नाही त्या पुरुषाला. चौकाच्या वर गेले की पाहायचे. ऐसा अवघा अनुचरी 7-5 वेळी पाहिला तो पुरुष. भक्तिजने स्वामींना विचारतात. जीजी म्हणाले, हे काय दिसत असे? सर्वज्ञ म्हणतात, आज जा पहा. म्हणजे बघा आज जाऊन तो कसला काय दिसतोय तुम्हाला, कमळाची अंगी वगैरे काय बघा. मग भक्तजन स्वामी जाती तर नाही, पुढे जायचे भक्तजन. मग दिसायचा नाही. स्वामींजवळ आलं की दिसायचा तो. मग ते भक्तजन म्हणतात, जेव्हा तुमच्याजवळ आलं की तो दिसतो, पुढे गेल्यावर दिसत नाही. सर्वज्ञ म्हणतात, हे काय का? भक्तजन म्हणतात, जीजी पुरुष. आश्चर्य ते देखोनी भक्तजनी पुशिले, जीजी हा कवन जी, ऐसे हे काय जी? काय म्हणाले बाबा हे? सर्वज्ञ म्हणतात, हा छाया पुरुष का? भक्तजन विचारतात, छाया पुरुष म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणतात, कर्तेनी पुरुषे येत आपली छाया निक्षिपिले असे. हा सिद्धाचा संकेत. सिद्ध म्हणजे कोण? सिद्ध कोणाला म्हणतात? माहित नाही, सूत्रपाठ नाही. म्हणा सूत्र. आगम ते सिद्ध, सिद्धाने केले. मग ते सिद्ध कोण आहेत? आगम करणारे, आगमिक. त्यांनी ते लेणं कोरलेलं आहे ते, आणि मग जाताना त्यांनी त्यांची छाया निक्षेप केलेली आहे. म्हणून स्वामी सांगतात, ते सिद्ध, सिद्धाचा संकेत. आता हा सिद्ध, त्याचा संकेत हा वेगळाच असतो, सिग्नल. आम्ही केलंय हे. ते सिद्ध पुरुष आहे, त्यांचं काही करू शकतात. एखाद्याने वास्तू निर्माण केली तर तो निर्माण करणारा आपली छाया तिथं सोडून जातो, तो कारागीर. आता हे सगळं दिसणाऱ्याला असतं. हा, तो दिव्य आहे, आपण पाहणारा पण दिव्य लागतो. एखाद्यानं घर निर्माण केलं आणि मेला तर तो त्या घरातच राहतो, त्याची पण ती छायाच असते. त्याला छाया दिसते, घरात फिरतो, पावलं वाजतात, रात्रीला डबे उचकतो, जेवण करतो, रूम मध्ये फिरतो. माझ्याकडे असे नेहमी येतात लोक, ते छाया पुरुष असतात. ते सिद्ध नसतात, पण त्यांची छाया असते. अशा अनेक प्रकार छायाचे असतात. पण त्या लेण्याचा जो छाया पुरुष आहे तो कसा आहे? कमळाची अंगी असा, तो डोक्यात टोपरं घातलेले असं आपल्यासारखं, त्याला दाढी आहे, दिव्य वस्त्र आहे तुझ्या.
आता तो त्या लेण्यातच फिरतो असं नाही, तो सगळीकडे फिरतो. सर्वज्ञानी ती माहिती सांगतात. करणाऱ्या पुरुषाने इथे जी जी हे लेणे केले त्याने आपली छाया ठेविली, प्रतिबिंब निक्षिपिले त्याचं हो काळजी, म्हणून श्रीचरणा लागले. मग गोसावी मठाविजय केले. तथा विवरी आगम समौ कथन, हा सिद्धाचा संकेत. असे संकेत चरित्रामध्ये खूप वेळेला पाहायला मिळतात. समय आमच्या समयान मिळे, हा चक्रधर स्वामीचा विचार म्हणाले. समया मिळत नाही अशी भाषा चरित्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येते. चल तर विवरी आगम समो कथन. एक दिवस गोसाव्याची उदयाचा पूजा अवस्था झाल्यानंतर गोसावी माणिकेश्वराच्या लेण्याकडे विहरणाविजय केलेले. हे माणिकेश्वराचं लेणं स्वामींच्या प्रसन्नतेतलं आहे की नाही. बहुतेक बऱ्याचशा वेळा माणिकेश्वराच्या छाया झालेल्या आहेत तिकडे. तर तिथे स्वामी विजय केल्यानंतर आसन झालं. त्या लेण्याला विवर आहे, आता पण आहे. गोसावी त्याने विवरे विवरे विजय करू आदरिले. स्वामीने विवरात गेले. पुढा गोसावी मागाबाईशी खूप लांब गेले. बाईसा म्हणतात, हे काही बाबा आपण के जायचं अशी जे. सर्वज्ञ म्हणतात, बाई थांबा, भिवू नका, मागा धरा. मग फुटा बाईशी धरला. आता लीळा आठवायची तुम्हाला. स्वामी पुढं माग बाईसा, पण बाईसा स्वामींचा फुटा धरतात. बाईसाचा पालो मग भक्तजनाने धरला आणि आता निघाले. यात्रा दिंडी निघाली स्वामींची. एरा मागे एरा ते धरुणी भक्तिजने अवघीची कासे लागली आणि गोसावी विवरे विवरे विजय करीत असती. निघाले स्वामींचा प्रवास. 1 किलोमीटर आले, 2 किलोमीटर आले, तर एका ठाई भक्त करी उजेडी पडला. त्या जाताना युवराच्या बाजूला मोठा प्रकाश. तो पुढा एक घट मांडीला असे. काय पाहिलं तिथे? घट. घटाभोवती डोया गुंडू गुंडू बैसले असती. डोक्याला बांधलेलं आहे काहीतरी. गोसावी भक्तिजना ते म्हटले. काय म्हणता, आता उगे असा काही बोलू नका. हे बघा माझे शुद्ध साधक पुरुष बसलेले आहेत, आता चुप बसा. सर्वज्ञ म्हणतात, सिद्धाचा अगम समय वर्तत असे. मग सांगितलं तुम्हाला, हा समय. आत्ता स्वामी सांगतात, सिद्धाचा अगम समय वर्तत असे. बाईसा म्हणतात, आगम समय म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणतात, बाई हा मुनीचा संकेत. हे अष्टभैरवांची उपासना करीत असती. हे करणारे साधू परिवर्ती वास न पाहती. हे त्यांचा भैरवांची उपासना करणं म्हणजे काही 2 तास 8 तास नसतंय तसलं. एकदा बसले म्हणजे बसलेच ते. आणि पुन्हा त्या घटात काहीतरी ठेवून घटात बघावं लागतं ते काय निघतं तिथून. तेव्हा ते त्यांना मग काय प्राप्ती होते. अन्न वारा पाणी बिणी तसलं काय नसतं त्यांना. गुंफेत काय जेवण नाश्ता तसलं काय नसतं. पाणी बिणी त्यांना गरज पण नाही. त्यांना अष्टमासिद्धी बांधलेले असतात आहे की नाही. आणि मग ते तसं मंत्र उच्चार करतात. मग त्या घटातून जे निघेल, काय निघेल सांगता येत नाही. काय निघू शकतं. ते कोणाला पायस निघालं बघा असं सांगितलेल्या कथा आहेत स्वामींनी वगैरे वगैरे. तुम्हाला काय तुमची साधना करताना तुमचा घट
मायापुरा घट घट आकारे. तुमच्या घटामध्ये ईश्वर स्वरूपाची ज्वाला तुम्हाला दिसली पाहिजे. त्यांना आगमनांना ते दिसेल. तुम्हाला काय दिसेल? तुमचा समय मिळतो का? आता हे सगळं मी बोललेलं कळणार नाही आहे. आपल्या जीवनामध्ये काहीच नाही. आपण मी साधकच आहो ना. हा सिद्धाचा संकेत. पण ते आता कलियुगाचं मान आहे. काल सांगितलं बघा, विटाळाने वेल वाळतो, वावळं खाल्ल्याने रोग डबल होतो, हे का नाही? यथा वावडे विटाळे वेल वाळे, हे माया सामर्थ्य. तर विटाळा सामर्थ्य नाही, ते मायाने ठेवलेलं सामर्थ्य आहे. म्हणून विटाळ चांडाळ, ओळ सोळ, वावळं चिवडं आणि काय आष्टीपरीला असे सगळे वावडे समजायला पाहिजेत तुम्हाला. हे सगळे गंमत नाही सांगितले स्वामी, टाइमपास गप्पा. किती मोठं झाड असू द्या, विटाळाने ते वाळून जातं. आष्टीपरीचा पुरुष किती मोठा असो, त्याला विटाळ लागला की तो वाळतो. अष्टपरीला वावडं पाहावं लागेल काय ते. अष्टपरीला वावडं कशाचं आहे आणि विटाळा कशाचा आहे. वावरून जातो बाबा बाई. आपल्याला वाटतं ह्याला बोध आहे, ज्ञान आहे. मग हा काय प्रकार आहे? तर हा विटाळ चांदळाचा आणि वावड्याचा प्रकार आहे. त्याला मंदिरात साधुबायांच्या अंगात येणं, म्हणजे अशा अनेक प्रकारचे गोंधळ आहेत. ते विकल्पाला शरण जाऊन संसारात एक कार्यक्रम चालतो असा. आपल्याच नवऱ्याला आपल्या अधीन होण्यासाठी बाया काही करून आणतात, खाऊ घालतात. गेला तर नवऱ्याचं सगळं शरीर जातं कामात. तेव्हा मग नवरा काय करतो? बायकोला गप बसवण्यासाठी बायकोला खाऊ घालतो. अशा अनेक लाखो प्रकार चालतात. तुमच्या अष्टीपरीला, देवधर्माला वावडं पाहिजे, वावडं कळायला पाहिजे. कोण सांगा बरं किती प्रकारचं वावडं आहे? वावडं. आणि आता विटाळ किती प्रकारचं आहे अष्टीपरीला? आणि बरंच काय काय असतंय. तुमचा समय अगम समय, तुमचा समय कधी वर्तला का जीवनामध्ये? तर ते बिचारे भैरवाची उपासना करतात. स्वामी म्हणतात चुप बसा, अगम समय वर्तत असे. आणि जर तुम्ही काय केलं तर ते भस्म करून टाकतील. तुमची राख सुद्धा ठेवणार नाहीत, राख सुद्धा. तसं इथे पण आहे. हे सगळं इकडं पण आहे. तर त्या देवतेच्या ठिकाणी आहे, तर इथे का नाही? इथे फक्त कार्यरूप नाही ठेवलं, मी दिसत नाही तुम्हाला. ते असतं. कुणाचं साधूचं मन दुखवलं, निरवंश होतो, रोग लागतात, महारोग होतो. हे दिसत नाही पण होतं ते सगळं. मळण्यात येतं, मन अस्थिर वाटतं, उदास वाटतं नेहमी, त्याला नेहमी क्रोध येतो, त्याला गाव फिरून भिक्षा गोळा करायला वाटते, त्याला काय वाटेल सांगता येत नाही. धर्माचा प्रचारच करावा वाटतो त्याला खूप. हे काय आहे? विटाळ लागला आहे, वावडं लागलं त्याला. तुला आष्टीपरी आचरायचं आहे का तुला हे करायचंय? तुला काय करायचंय नेमकं? हा सगळा गोंधळलेला भाग आहे. हा वैचारिक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये सापडलेला संप्रदाय. सगळीकडे गोंधळ असतो हा. वारकऱ्यांचा तसाच गोंधळ आहे. सुटलं की जो तो कीर्तनच करायला लागतो. ज्ञानेश्वरांनी काय सांगितले बघ ना बाबा, तू तिकडं तिकडं होय ना तू. ते गेलं. ज्ञानेश्वरी पाठ असते. आणि कोणता ग्रंथ आहे त्यांचा मोठा?
ज्ञानेश्वरीचे किती ग्रंथ आहेत? चांगदेव पाचष्टी आहे, ज्ञानेश्वरी आहे, पुढं पुढचा जो ग्रंथ आहे तो कळण्याच्या पलीकडे आहे. तो ज्ञानेश्वरी जरी पाठ करून कळल, कुठली ती कळतच नाही. हे विग्रहच असतात देवतांचे. वयाच्या 18व्या वर्षी 12व्या वर्षी एवढं लिहायला बुद्धिमत्ता लय लागते. ते देवतेचे साधन म्हणतात. एवढे दृष्टांत, एवढे विषय, एवढे शब्दांची भरमसाठ गर्दी आहे तिथे. ज्ञानेश्वरी ज्याला पाठ झाली, जगातला सर्वात विद्वान माणूस. त्याला वेद उपनिषद सगळं कळतात. काल आळंदीच्या मंदिरात चोरी झाली, लाखो रुपये लुटले चोराने, लाखो. मुख्य मंदिरात सगळे कॅमेरे बिमेरे सगळे लागलेले आहेत. गेला चोर निघून. असं होतं ते. मुंकन गाढव चोरीला गेलं. आपलं ध्येय काय होतं? आपलं ध्येय बदलून गेलं. पोटासाठी होतं का? पोटापुरतं मर्यादित झालं. ऐश्वर्यासाठी होतं का? ऐश्वर्यापुरतं मर्यादित झालं. हे वावडं लागलं तुम्हाला. तुमचं ध्येय काय होतं? संन्यासाचं प्रसिद्धी, कीर्ती, मानमान्यता, शिष्यशाखांनी मिरवणूक काढावी, म्हणजे काय काय प्रकार हे वावडं लागलं. त्याला म्हणायचं विटाळ लागला, चांडाळ लागला. हा चांडाळ झाला. कर्म चांडाळ, हा जातीने चांडाळ. स्वामींनी काही तमा बाळगली नाही. बरोबर, भरपूर समाचार घेतलाय साधन म्हणतात. हे आत्मचिंतन म्हणतात. ह्याला म्हणायचं आत्मज्ञाने मोक्ष. चाललंय काय प्रकार, चाललाय काय नाही. धावपळ तुमची का आणि कशासाठी? विचार करायचा असतो. आणि असं करता करता मरून जातो बाबा. सगळ्यात मरून जातात. विचारच करायला कोणी बैठक करावी, विचार करावा, नेमकं काय आपला उद्देश आहे. तेच पाहिजे होतं ना, ते दिलंय ना स्वामींनी. मग बर पंक्ती का? बर तीन टाईम. बर घे. तुम्हाला कमी काय केलंय? मग तिचं दिल्यावर तर ते केलं पाहिजे ना. पण ते नाही. पुन्हा 3च्या 6 कशा होतील? मग तू मर तिथंच. जो जे होऊन असे बोले नाही. जातो तिथे नरकाला. पुढे भविष्यात तर असं मृतात्मे गावागाव फिरतील भिक्षा मागत. वैभवाची स्पर्धा झालेली आहे. त्याच्यामुळे आता ते सगळं बरं आहे. आणि त्या गोंधळात तुम्ही फसणार. तुमचं स्टेटस काय नसते. साधूला स्टेटस आणि फिटस. तुम्ही काय पडलेल्या स्टेटसमध्ये पण पडतात. बरं, वाले लोक दुःखी आहेत. बाबा ते सोळण टोपरे का रे बाबा. आला. हा विटाळण वावडा आहे. बरं, तुम्हाला हे सांगायचा उद्देश म्हणजे हे वावडण विटाळ. तर तुम्ही किती गुंतताय का बाजूला सरकता ते करून. अशा प्रकारे स्वामींना हे सांगायचे मॅमभट्टांना. स्वामींचं मोठेपण सांगण्यात काही अर्थ नाही मॅमभट्टांना. हे तुम्हाला सांगतायत की बघा हे असं होऊ शकतं. मग स्वामी आता पुढे चालले. मग पुढारी विजय केले तवतेची बिवर इशाळवाचा लेणा उसास. इशाळवाच्या लेण्यामध्ये आता स्वामीचं आगमन झालं. हे इशाळवाचं लेणं मी भनाटच आहे.
खूप मोठा आहे. मग तिथे विजय केल्यानंतर लेण्यांत उभे राहिले. तेथ बाळाणे पटिशाळे खांबेशी गोसाव्याशी आसन झाले. इथं बाळाणा आहे बघा, पटिशाळाजवळ बाळाणा आहे, खंबाच्या तिथे आधी जे स्थान आहे. मग तिथे गोळा झाला, श्रीशरण प्रक्षालन केलं, श्रीकर प्रक्षाळीला विडा झाला. पहा बायसांची किती कमाल आहे. तशा अवस्थेत तिथे बायसांनी हा विधी सोडला नाही आपला. तुम्हाला सोपं वाटतं का ते हे करणं? पाणी कुठून आणायचं, भांडं कुठून आणायचं, सगळ्या गोष्टी आल्याच ना त्या. विडा करायचा आणि तो वेळापूर देखील समोर पाहिलं. बाईशी पुसली, बाबा हा कोण गाव? सर्वजण म्हणाले, बाई हे येळापूर. बायसा म्हणतात, बाबा आपण सकाळपासून चाललो, इथुले भुये आली आणि आजही येळापूरच. सर्वजण म्हणाले, आले बाई हा अवघा डोंगर दिडा गावाचे निमाणे, अव्हाच वरस कोरोनी पोकळ केला असे दीड गावात. कोणी येथचे रिगणे निगणे जाणे ना, जेणे केले तो जाणे. म्हणतात का इथून जाणे दीड गाव म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटर आवरत चौरस धरायला काय हरकत नाही. मोठं गाव असेल तर 25 किलोमीटर. कारण त्या लेण्यातून येळापूर दिसतंय. असं ती कल्पना आहे ती. बाईसा म्हणाल्या, बाबा हे ईशाळ वाचवले ना म्हणजे काय? बाईसांच्या साध्या साध्या कल्पना आहेत. त्या वेरूळच्या लेण्यामध्ये आपलं पुस्तक छापून ठेवलं पाहिजे, स्वामींचं मत वेरूळच्या लेण्याबद्दल, आहे की नाही? वेरूळ दर्शन, बस महंत नाव तरी करा ना, पैसे कमवा पुस्तक विकून, काय हरकत नाही, प्रसिद्धी तर होईल. पैसे सांगायला काय करायचंय? कोण सांगल? सगळे उपदेशाला माहित आहे का? सांग. सांगून हवेत विरले जाईल ते शब्द. प्रिंटेड पुस्तक घ्या आणि बघा, फोटोसहित. तिथं दंडवत केलेला एक माणूस आणि तिथं फोटो. पुस्तक घेतलं की त्याला लेण्यातले सगळे स्थानं सापडले पाहिजे. तुम्ही काय जबाबदारी घेताय? सोपी गोष्ट आहे ना. डॉक्युमेंटरी पण प्रिंट आउट करायची. लेण्यात घुसलं, लेणे नंबर 2 घुसा, गेलं की स्थान, तिथं बाबा दंडवत करतायत स्थानावर असं फोटो. आणि खाली चक्रधर स्वामींनी काय काय म्हणलं ईशाळू लेण्याबद्दल. स्वामी बाईसांनी विचारलं, बाबा ईशाळू म्हणजे काय? सर्वांनी म्हणतात, बाई येथे एक ईशाळू होता, तो आपली स्त्री ते म्हणे, तू येणे खांबेशी बैसली अस. इथं बसायचं म्हणाले चुपचाप. हा बाई आगावपणा करायचा नाही, मी म्हणल्याशिवाय उठायचं नाही, बसून राय आणि आपण जेवणी नगरामध्ये खेळू जाय. तो माणूस नवरा नगरात जायचा खेळायला. काय खेळत असेल तर त्यावेळेचं खेळ काय का असू शकतं. चल, हटवटी चौबारी जू खेळत असे तो जाऊन तिथे. त्यावेळेला हेच जू खेळायचे लोक आणि ती ते पाहत असे. तो कुठं बसला आता? हटवटीत. पाहतोय कोणाला? बायकोला. बसली का असं? बसली असं. बसली असं. तव ते अवधूत एक आला त्या बाईजवळ, संन्याशी. तेने खांब चुनेनी माखला.
तो खांबच चुन्याला माखून टाकला जातो. आणि ती ते विवरांतून घेऊन गेला. पळवली त्याची बाई. गेला तो खांबाला कलर दिल्यामुळे काय झालं, ह्याचं डोकं फिरलं. मग तो विषाळू तो विळीचा पाने पोपळे फुले हटवका घेऊन गेला. हटवक्यातून आणलं म्हणलं चला आता बायकोला देऊ गजरा बिजरा. हा, असं आला बायको जवळ. पाहे तो ते गेली. बायको गायबच झाली. अशी गोष्टी गोसावी सांगितली, म्हणून त्याला इशाळवाचं लेणं म्हणतात. आता ही माहिती इतर संप्रदायात आहे का त्या लेण्याच्या पुस्तकात? हे इशाळवाचं लेणं म्हणजे काय, माणिकेश्वराचं लेणं म्हणजे काय, कुंकुमेश्वराचं म्हणजे काय, आणि कसले लेणं आहे ते, त्याच्या अर्थासहित, भावार्थासहित, कथेसहित सगळं पुस्तक लिहून महाभावपंथीय विचारधारा श्रीचक्रधर स्वामीकृत वेरूळ दर्शन. मग खाली लिहायचं संपादक महंत काटेकर. फोटो टाका ना तुमचा, काय फरक नाही पडत स्वामींना, काय फरक नाही पडत. मग हे पण नाही करायचं आपणाला, आहे की नाही? दंड